विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम मला तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानायचे आहेत की काल आपण सगळ्यांनी एक्झॅक्टली 12 वाजता ट्वीट केलं। कशासाठी ट्वीट केलं? #रिड्यूस सिलेबस किंवा #पोस्टपोन एक्झाम, बऱ्याच याच गोष्टीसाठी लक्षात घ्या। महत्त्वाचं म्हणजे हे कशामुळे शक्य झालं? केवळ आणि केवळ दिनेश सरांच्यामुळे असं मला म्हणावं लागेल। ओके, सरांनी एफर्ट्स घेत आहेत आपल्यासाठी। एक लक्षात घ्या, आत्ताच्या काळात ना कुणाकडेच वेळ नाही आहे, सगळेजण बिझी आहेत। लक्षात घ्या आपापल्या शेड्यूलमध्ये। मग तुम्हाला काय वाटतं की दिनेश सरांच्याकडे खूप वेळ आहे म्हणून आपल्यासाठी एवढं करतायत? नाही, ते पण बिझी आहेत, प्रचंड बिझी आहेत, लक्षात घ्या। मग एवढं करून एवढ्या ह्यातनं वेळ काढून तो तर ड्राफ्ट तयार केलाय, जे आता बऱ्याच जणांना वाटतं ना कशासाठी ट्वीट करायचं। बाळांनो, त्याचा खूप फायदा गेल्या वर्षी पण झालाय आणि या वर्षी सुद्धा होतोय। जे आपला हेतू होता ना की हे आपल्याला वरच्या लेवलपर्यंत पोहोचवायचं आहे, विद्यार्थ्यांच्या समस्या, ती गोष्ट आता साध्य झालेली आहे। म्हणजे आता दिनेश सरांनी पुन्हा ड्राफ्ट तयार केलेला आहे। आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते आपण शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवणार आहोत किंवा इव्हन आतापर्यंत पोहोचल्या पण असतील, लक्षात घ्या। ओके, म्हणजे पुन्हा एकदा मी दिनेश सरांचे आभार मानतो। ओके, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं म्हणूया आपण। आता मेन हा जो व्हिडिओ आहे त्यात मला सांगायचं काय की लवकरच गव्हर्नमेंटकडून चांगलं डिसिजन होईल बाळांनो। आपल्या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल। इथे काही मुलं एक्झाम पोस्टपोन करण्याच्या किंवा रिड्यूस करण्याच्या विरोधात आहेत, लक्षात घ्या। समजू शकतो मुलांना मी, लक्षात घ्या, खूप कष्ट घेतलेत त्या मुलांनी म्हणूया आपण। मग अशा वेळेस असं वाटणं साहजिकच आहे की असं का? ओके, पण बऱ्याचशा मुलांचा विचार करून गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि आपल्याला तो मान्य करावा लागणार आहे, लक्षात घ्या। आणि सिलेबस रिड्यूस केला किंवा एक्झाम पोस्टपोन झाली, फायदा सगळ्यांचाच होणार आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्या युट्यूबर्सनी काय सांगितलंय सगळ्यांना की तुम्ही अभ्यास करत राहायचं आहे, आपल्याला वाट बघायची नाहीये की गव्हर्नमेंट काय डिसिजन घेईल। #कॅन्सल बोर्ड एक्झाम असं आम्ही कुठं म्हणलेलंच नाहीये, लक्षात घ्या। तेव्हा तशी अपेक्षा करूच नका की तमिळनाडूमध्ये काय म्हणूया एक्झाम कॅन्सल झाल्यात, पण तिथं सुद्धा 12वीची बोर्डची एक्झाम कॅन्सल करणं शक्य नाहीये, लक्षात घ्या। बर, आता इथं सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं आहे रिपीटर्स बद्दल। आता एक लक्षात घ्या, गेल्या वर्षी पण एक्झाम पुढं होत गेल्या, बरोबर आहे। मग तर रिपीटर्सना कदाचित असं वाटेल अरे आपण चूक केली काय, यावर्षी पण परत तसंच। तर हा विचार मनात आणूच नका, आपल्याला अभ्यास करायचा आहे। मी तुम्हाला आज स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड करतोय एक, बघा मी तुम्हाला स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड करतोय, पण ही फक्त रिपीटर्स लोकांसाठी आहे का? नाही, रेग्युलर स्टुडंट्ससाठी सुद्धा ती उपयोगी पडणार आहे, लक्षात घ्या। बर, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे तर बोर्डची एक्झाम असू दे, यश मिळवायचंच आहे आपल्याला। मग आपल्याला नक्की काय करावं लागतं? हार्डवर्क करावं लागेल, बरोबर आहे। भरपूर तास अभ्यास करावा लागेल, अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या। पण मला सांगा, तुम्ही सगळं करताय पण इव्हॅल्युएशन महत्वाचं ना, सांगा बघू। मग इथं मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे कोणती, सांगा बघू? टेस्ट गरजेच्या आहेत बाळांनो। तुम्ही डेली टेस्ट दिल्या पाहिजेत, वीकली टेस्ट दिल्या पाहिजेत, मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत, लक्षात घ्या। मग आता कुठून मिळणार या टेस्ट? आता मार्केटमध्ये तुम्ही एखादं ना बुक जरी घ्यायला गेला, कुठल्याही एखाद्या पब्लिकेशनचं म्हणूया आपण, चला, तर जास्तीत जास्त 20 पेपर असतील बाळांनो, पण किंमत 300-400 रुपये असणार आहे, लक्षात घ्या। मग अशा वेळेस काही असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्हाला टेस्ट अवेलेबल आहेत। सर्वप्रथम मी सांगेन यश बद्दल। यश दादा लिहिलंय तर मी यश आराध्य, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय। आता जे लास्ट इयर स्टुडंट आहेत ते मान्यच करतील की यश दादानं गेल्या वर्षी प्रचंड मेहनत घेतली होती, हजारो मुलं त्याच्याकडे जॉईन होती, लक्षात घ्या। डेली टेस्ट तो घ्यायचा, अनालिसिस असायचं, लक्षात घ्या, रँकिंग डिक्लेअर व्हायचं संध्याकाळी रोज। बाळांनो, खूप फायदा झालाय मुलांना त्याचा, प्रचंड, मान्य करावंच लागेल। मग यावर्षी सुद्धा, म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला वेक्टरची टेस्ट मिळेल, मॅथ्स मधला टॉपिक आहे, लक्षात घ्या। यशने ती टेस्ट अरेंज केलेली आहे। मी माझ्या क्लासमधल्या ऑफलाईन मधल्या सगळ्याच मुलांना ती टेस्ट द्यायला लावणार आहे। आजपासून आम्ही एक प्रकारचं काय करतोय, कोलॅबोरेशन म्हणूया आपण, आहेच आमचं म्हणूया आपण, पण यश बरोबर मी सुद्धा टेस्ट अरेंज करतोय, म्हणजे माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी सुद्धा मी अरेंज करतोय। आता याच्यावर आला मुद्दा मी बोलतो, रिपीटर्सना मी एक रिक्वेस्ट काय करतोय बघा, की जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ऑफलाईन क्लासेस जॉईन करा। ओके, म्हणजे तुम्ही ज्या शहरात असेल तिथं रिपीटरसाठी एखादी बॅच सुरू होत असेल तर नक्की जॉईन करा। ओके, आता तुम्ही साताऱ्यातील असाल, साताऱ्याच्या आसपास राहत असाल तर मी इथं ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन एखादी बॅच
सुरू करावी असं नाही, मी केलेली आहे ऑलरेडी, लक्षात घ्या. म्हणून आपण एक 5-10 मुलं माझ्याकडे येत आहेत, मग तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही साताऱ्यात येऊन मला भेटू शकता, लक्षात घ्या. आता जी मुलं अशी आहेत की माझ्याकडे येऊ शकत नाही आहेत, नागपूरचे आहेत, धुळ्याचे आहेत म्हणून आपण, किंवा मुंबईतील एखादा स्टुडंट त्याला यायचं आहे माझ्याकडं, प्रत्येक स्टुडंट माझ्याकडे येऊ शकतो का? नाही. मग इम्पल्स बॅच आहे, लक्षात घ्या. इम्पल्स बॅचची तुम्हाला फीज पेड करावी लागेल, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पण फायदा काय इम्पल्स बॅचचा? तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिथं वीकली टेस्ट मिळणार आहेत. इम्पल्स बॅचमध्ये सुद्धा हजारो मुलं आहेत, लक्षात घ्या. आता फीचं बोलाल तर नॉमिनल फी आहे, लक्षात घ्या. लाखो रुपये नाही आहे फी. बरं, एवढी फी आहे, लक्षात घ्या, की म्हणजे एवढे पैसे बरेच जण आजकाल पालक तर हॉटेलिंगमध्येच खर्च करतात म्हणून आपण. मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, की एक इम्पल्स बॅच जी आहे ना, ते बेस्ट त्यांचं शेड्यूल आहे, बेस्ट फॅकल्टीज आहेत तिथं. माझे लेक्चर लवकरात लवकर तिथं अवेलेबल होणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मी पण आहे तिथं, चांगली तयारी ही नक्की होणार आहे इम्पल्स बॅचमध्ये. त्यामुळं ती सुद्धा जॉईन करा, तुम्ही करा. तुम्हाला जेवढे प्लॅटफॉर्म मिळतील तेवढे तुम्ही जॉईन करा. आता सध्या एकलव्य बॅच एकदम बेस्ट बॅच आहे, फ्री आहे तुमच्यासाठी, लक्षात घ्या. म्हणजे कार्तिक आहे, दिनेश सर आहे तिथं, मुकेश नायक सर पण आहेत. फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं तिथं सुद्धा टेस्ट सिरीज आहे, 100% असणार आहे, आहेच, लक्षात घ्या. मग तिथं तर माझ्या मते एक 5 ते 10 हजार सुद्धा मुलं असू शकतात. त्या मुलांचं कॉम्पिट करा ना. म्हणजे रिपीटरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट आणि टेस्टच आहेत, लक्षात घ्या. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे बघा, एवढ्या बॅचेस आहेत. बरं, एवढेच आहेत का? नाही, अजून पण बरेचसे असे ग्रुप आहेत मुलांचे की जे मला कॉन्टॅक्ट करतायत, लक्षात घ्या, की तुम्ही प्रमोट करा म्हणून. पण मी सगळ्यांना काय सांगतोय की सध्या मीच चॅनल डेव्हलप करायला लागलोय माझा. म्हणजे यावर्षी तुम्ही जर बघितलं ना तर माझा मध्ये आळस थोडासा नडला म्हणून आपण 2-3 महिने रेग्युलरली व्हिडिओ अपलोड झाले नाहीत. युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये मग चॅनल प्रमोट केलं जात नाहीये. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय, लक्षात घ्या, की अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये पण शेअर करा, लक्षात घ्या, महत्वाचं आहे ते. कारण त्याशिवाय युट्यूब कडून व्हिडिओ प्रमोटच केला जात नाहीये. माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचावेत. आता तुम्हाला कंटेंट सगळ्या चॅनलवर मिळतोय, पण आत्ताच्या स्टेजला काय केलं पाहिजे किंवा कुठल्या टॉपिकचं कसं ॲनालिसिस आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन चांगल्या रीतीने करू शकेन. मला कुणाशीही कम्पेअर करायचं नाहीये. सगळेजण प्रयत्न करतायत हे मान्य करावं लागेल तुम्हाला. बरं, आता हे झालं, काय सांगतो, लक्षात घ्या. बॅचेस बद्दल सांगितलं मी तुम्हाला, हे सगळं सांगितलं. टेस्ट तर द्यायचेच आहेत. आता मी आणि यशनं काय प्लॅन केलं मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. PCM ग्रुपचाच मी जास्त विचार करतो, लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे. आता टेस्ट तर द्यायचेच आहेत आपण. मग प्लॅनिंग आम्ही असं केलंय की आज समजा फिजिक्सचा एखादा टॉपिक असेल, त्याबरोबर मॅथ्सचा एक टॉपिक होणार. म्हणजे फिजिक्सचे 25 क्वेश्चन्स असतील, मॅथ्सचे पण 25 क्वेश्चन्स असतील, बरोबर आहे. नेक्स्ट डेला काय करणार मी, की केमिस्ट्रीचा सब्जेक्ट घेणार, एखादा टॉपिक म्हणूया आपण, आणि त्याच्याबरोबर मॅथ्स असणार आहे. पुन्हा नेक्स्ट डे परत फिजिक्स आणि मॅथ्स. आता हे लक्षात घ्या, तुमच्या एक गोष्ट लक्षात आले, मॅथ्स डेली. का? वेटेज बघा ना त्याचं, 50 प्रश्न आहेत, 100 मार्काचा आहे, लक्षात घ्या. आणि तिथलाच स्कोर तुमचं पर्सेंटाईल ठरवतोय, लक्षात घ्या. ओव्हरऑल पर्सेंटाईल म्हणून आपण मॅथ्समुळेच इन्क्रीज होणार आहे. मग आपल्याला डेली मॅथ्स हे करावं लागेल. पण फिजिक्स पण, केमिस्ट्री पण, मॅथ्स पण, 3 टॉपिक नको आहेत या मताचं मी आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे 2-2. बरं, मग आज कुठला टॉपिक आहे यशकडं? वेक्टर. म्हणजे आजची सुरुवात चला ठीक आहे, फक्त मॅथ्स न करूया आपण, पण लगेच आम्ही यश आणि आम्ही आठवड्याचं एक शेड्यूल तयार करू. ते तुम्हाला ऑलरेडी अगोदर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि बाळांनो, अगदी जीव तोडून अभ्यास करा, प्रचंड कष्ट घ्या. टेस्ट हीच म्हणूया आपण यशाची गुरुकिल्ली आहे म्हणूया आपण, की आपल्याला जेवढ्या टेस्ट देता येतील तेवढ्या टेस्ट द्यायच्यात. आलं का लक्षात तुमच्या? आणि काही विचार करायचा नाही, लक्षात घ्या. तुम्हाला टेस्ट म्हणजे तयारी करून चांगले मार्क मिळवायचेच आहेत. आता सगळं केलं, चांगले मार्क मिळवले, मग तुम्हाला मी गंमत सांगू का, माझ्या इथं रिपीटर बॅच आहे, एक 10च्या आसपास स्टुडंट असतील म्हणूया आपण. त्यांना मी त्यांचं नाव न घेता मी काही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. एक धुळ्याचा एक स्टुडंट आहे माझ्याकडे, तर राहायला आलाय. रजिस्ट्रेशन करताना 10वीला त्याला मॅथ्समध्ये 97 मार्क होते, 96 फिलअप केले गेले नेट कॅफेकडून म्हणूया आपण, त्या माणसाकडून. मिसमॅच झालं, रजिस्ट्रेशनच कंप्लीट झालं नाही त्याचं, मग प्रोसेसमध्येच आला नाही तो, 1 वर्ष वाया गेलं. झालं असं. एक मुलगा माझ्याकडे आहे, तो पुण्यातल्या पुण्याजवळच्या एका गावातून आहे म्हणूया आपण, भोरमधून आलाय माझ्याकडं.
पहिलंच कॉलेज असं टाकलं की जे चांगलं नव्हतं ऑप्शन फॉर्ममध्ये, त्याला मार्क्स बऱ्यापैकी चांगले होते, अजून चांगले कॉलेज मिळू शकले असते, पण पहिलंच कॉलेज असं होतं की ठीक आहे एवढं रेप्युटेड कॉलेज नव्हतं, साहजिक आहे पहिलं कॉलेज तेच मिळालं, ऑटो फ्रीज झालं, मग कॅन्सल. तिसरी गोष्ट, आता कोणाचं नाव न घेता असं सांगतो, असे पण स्टुडंट आहेत की बघा कराड मेकॅनिकल कॉलेज मिळालं, मी विचारलं का रिपीट करतोय, मला कॉलेजची बिल्डिंगच आवडली नाही. आता हे काय कारण झालं का सांगा बघू, इन्फ्रास्ट्रक्चर आवडलं नाही म्हणे. बाळांनो, हे अशी कारणं आहेत ना, त्याच्यामुळे मी डिसिजन काय घेतलं मी तुम्हाला सांगतो. रिपीटर असू दे नाही तर रेग्युलर मुलं असू देत, मी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ठरवलंय, मी आणि यश अजून मी टीम तयार करणार आहे, बेस्ट लोक असणार आहेत, आम्हाला काउन्सिलिंगची कन्सल्टन्सी तयार करायची, सिरियसली तयार करायची गरज आहे त्याची. हां, फीज घेतली जाणार आहे, नॉमिनल लक्षात घ्या. आता मार्केटमध्ये पण आहेत बाळांनो, मी बघितलंय, मी अक्षरशः आश्चर्यचकित झालोय की 9,000 रुपये फीज घेणारे काउन्सिलिंग सेंटर आहेत पुण्यात. ओके, 10-15 मिनिटं वेळ देतात, लक्षात घ्या. आणि हां, हे कॉलेज ते कॉलेज काही तुमची चौकशी करत नाही आहेत. आम्ही तसं करणार नाहीये, आम्ही प्रॉपरली काउन्सिलिंग करणार आहे, रजिस्ट्रेशन पासून पुन्हा ऑप्शन फॉर्म भरेपर्यंत, ऑप्शन फॉर्म नंतर कुठलं कॉलेज मिळालंय, मग काय डिसिजन घेता येईल इथंपर्यंत आम्हाला काउन्सिलिंग. आता यावर्षी मी सगळं फ्रीमध्येच प्रोव्हाइड केलं, लक्षात घ्या. खूप मुलं माझ्याकडे यायचे, पण मी काय करतोय हे मोठ्या प्रमाणात करायचं आहे, अगदी महाराष्ट्रात मला पोहोचायचं आहे. हां, हे गरजेचं आहे बाळांनो, लक्षात घ्या, त्याचं महत्त्व खूप आहे. नाहीतर धुळ्याचा माझा जो स्टुडंट आहे त्याला 94% आहे, पाहिजे ते कॉलेज मिळू शकलं होतं, मिळालं का नाही. मग अशा चुका मला नको आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काउन्सिलिंग तर आम्ही करणारच आहे, लक्षात घ्या. आणि व्हिडिओच्या शेवटी मी परत दिनेश सरांचे एकदा आभार मानतो, तुमचा सपोर्ट आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना काही काळजी नाही आहे असं मी सांगू शकतो, विद्यार्थ्याच्या वतीनं म्हणूया आपण. आणि विद्यार्थ्यांना पण रिक्वेस्ट करतोय की पेशन्स ठेवा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, अभ्यासावर फोकस ठेवायचा. सुरुवातीपासून करत आलोय आपण, आता कुठं गॅप नको आहे. टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, टेस्टचा फायदा करून घ्या, अभ्यास करा, रँक सुधारा आपली. आणि एकदा का टेस्टची सवय लागली ना, तो एक आनंद वेगळाच असतो, आपली रँक इन्क्रीज होताना बघताना खूपच आनंद होतो, लक्षात घ्या. मग ठीक आहे, मग करा अभ्यास, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.